मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झाली का? नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असल्यास यासाठी तुम्ही आता कोणत्या पद्धतीने अर्ज करायचा आहे? ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासोबतच जानेवारी महिन्यामध्ये ज्या महिलांना हप्ते मिळाले नाहीत त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे मिळणार का? फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात आहेत आणि याबद्दल विविध माध्यमातून आम्हाला विचारले जात आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो, त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विराज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची व्हिडिओ काही दिवसांपासून इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल यावर व्हायरल होत आहेत आणि यामध्ये सांगण्यात आले आहे की लाडकी बहीण योजना 3.0 म्हणजेच की तिसऱ्यांदा या योजनेसाठी आता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तुम्ही या योजनेसाठी लवकरात लवकर तुमचे अर्ज करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, याची वास्तविकता तपासली असता लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याबद्दल महिला व बाल विकास विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे की लाडकी बहीण योजनेच्या नवीन अर्ज प्रक्रियेबद्दल अद्याप कुठल्याही प्रकारची अपडेट देण्यात आली नाही. म्हणजेच की सध्या तरी येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला या योजनेसाठी नव्याने अर्ज प्रक्रिया करण्याची संधी मिळणार नाही. आता यामध्ये अनेक महिलांचे मत आहे की आम्ही या सर्व अटींमध्ये पात्र आहे, आम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वत्र पात्र आहोत, परंतु आमच्याकडे काही कागदपत्रांची पूर्तता नव्हती, त्यामुळे आम्ही या योजनेसाठी आमचा अर्ज करू शकलो नाही. परंतु आता आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. आता आम्हाला या योजनेसाठी पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी देण्यात यावी. याबद्दल आदिती तटकरे ज्या की आपल्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी देखील स्पष्ट सांगितले आहे की सध्या तरी आमच्याकडून याबद्दल नवीन अर्ज प्रक्रिया करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही, त्यामुळे नवीन अर्ज प्रक्रियेबद्दल आम्ही ठामपणे सांगू शकत नाही. आता काही सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती मिळत आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जी आता छाननी सुरू आहे त्या छाननीमध्ये फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे 2-3 महिन्यांमध्ये सर्व स्तरावर म्हणजे तालुका स्तर असेल किंवा जिल्हा स्तरावर या योजनेची छाननी होईल आणि यामध्ये क्रॉस व्हेरिफिकेशनद्वारे अनेक महिला बाद होतील. काही रिपोर्टनुसार 30 लाखहून अधिक महिला या योजनेतून बाद होतील. असे झाल्यास पुन्हा एकदा ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करण्याच्या बाकी आहेत त्यांना कदाचित अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, कारण ज्यावेळी महिला बाद होणार आहेत त्यावेळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन महिलांना या योजनेसाठी संधी मिळणार आहे. आता अनेक महिलांचे मत आहे की आम्हाला जर तुम्हाला पात्र करायचे नव्हते तर आम्हाला या योजनेचा लाभ का दिला? तर याबद्दल देखील अनेक नेत्यांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की लाडकी बहीण योजना ही इलेक्शनच्या तोंडावर आलेली योजना होती आणि यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी इलेक्शन मध्येच आता आम्ही सर्व छाननी करून किंवा सर्व तपासणी करून जर पैसे दिले असते तर यामध्ये अनेक महिलांना लाभ मिळाला नसता आणि त्यामुळे आम्ही जे आधीचे 2-3 हप्ते दिले किंवा आधीचे 5-6 हप्ते दिले त्यावेळी आम्ही कुठल्याही प्रकारची छाननी केली नव्हती. परंतु आता आम्हाला जर जाणवलं आहे की या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचा लाभ घेण्यात आला आहे तर आम्ही या योजनेसाठी नक्कीच छाननी सुरू करत आहे आणि ही छाननी सर्व स्तरावर होणार आहे. आता दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या महिला अपात्र होतील त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जाणार आहे का? तर याबद्दल अजितदादा पवार जे की उपमुख्यमंत्री आहेत त्यासोबतच आदिती तटकरे ज्या की महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांच्याकडून स्पष्ट भाषेत सांगण्यात आलेले आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली केली जाणार नाही, परंतु यामध्ये लवकरच व्हॉलंटरी सरेंडर नावाचा एक पर्याय किंवा एक ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येईल, ज्यामधून ज्या महिलांना स्वतःहून हे पैसे परत करायचे आहेत, काही गव्हर्नमेंट सर्वंट असतील, काही पेन्शनर असतील किंवा काही टॅक्स भरणारे असतील, काही इतर योजनांचा लाभ घेणारे असतील, ज्या महिलांना हे पैसे परत करायचे आहेत त्यांना हा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. हा पर्याय पीएम किसान जी की आपली केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठीची योजना आहे वार्षिक 6,000 रुपयाची, त्यासाठी देखील हा व्हॉलंटरी सरेंडर नावाचा पर्याय उपलब्ध करून दिला गेला आहे. त्या संदर्भात आता लवकरच केंद्र सरकारशी आम्ही बोलून ती ई-केवायसी प्रणाली देखील आम्ही उपलब्ध करणार आहे आणि ज्याद्वारे या योजनेअंतर्गत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्या महिलांचे पैसे त्यानंतर बंद होतील, जे की आता देखील झाले आहे. जानेवारी महिन्यामध्ये अनेक महिलांना या योजनेचे पैसे मिळाले नाहीत. यामध्ये जास्तीत जास्त महिला कोण आहेत तर ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिला आहेत, ज्या श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिला आहेत, त्यासोबतच ज्या पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्या देखील महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. आता ही जे व्हॉलंटरी सरेंडर आहे ते कशा पद्धतीने असणार आहे तर यामध्ये तुम्हाला वेबसाईटवरच एक पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, ज्यामध्ये बँके डिटेल असतील आणि त्या डिटेलमध्ये तुम्हाला ते पैसे तुम्हाला सर्व रिटर्न करावे लागतील. जेवढे देखील हप्ते तुम्हाला मिळाले आहेत ते सर्व पैसे ऑनलाईन पद्धतीने होतील. अजूनही तुम्ही म्हणाल असं की आम्ही हे पैसे रिटर्न कुठं करू किंवा हे पैसे आम्हाला रिटर्न करायचे तर आम्ही काय करायचं, तर तुम्ही सध्या काहीच करू नका. ज्यावेळी हा ऑप्शन येणार आहे त्यावेळी तुम्ही हे पैसे रिटर्न करू शकता ज्यांना रिटर्न करायचे आहेत ते. आता याबद्दल देखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे की बँकेवरून आम्ही पैसे काढून घेणार. याबद्दल देखील एक खोटी न्यूज चालू आहे किंवा एक खोटे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तर असे
कुणाच्याही बँक अकाउंटमधून आम्ही हे पैसे काढून घेणार नाही. आता जानेवारी महिन्याचा हप्ता अजूनही सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. 2,40,00,000 महिलांना पैसे आम्ही जमा केले आहेत, परंतु काही महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे अजूनही जमा झाले नाहीत, परंतु ते देखील येत्या शनिवारपर्यंत जमा होतील असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील सुरळीतपणे सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. आता जानेवारी महिन्यामध्ये 2.40 कोटी महिलांना आम्ही पैसे दिलेत, जे की डिसेंबरमध्ये देखील 2.40 कोटी महिलांना दिले होते. काही महिला अशा देखील आहेत की ज्यांना डिसेंबरमध्ये पैसे मिळाले होते, त्यांना जानेवारी महिन्यामध्ये 3,000 रुपये देखील त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत. आता यामध्ये अनेक महिलांना मेसेज देखील आले नाहीत, म्हणजे त्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झाले आहेत परंतु त्यांना मेसेज आला नाही. तर तुम्ही त्यासाठी तुमच्या बँकेत जाऊन एकदा खात्री करून घ्यायची आहे की तुम्हाला पैसे जमा झाले आहेत की नाहीत. तसेच ज्यांना नवीन फॉर्म भरायचा आहे त्यांनी थोडंसं थांबायचं आहे. नवीन फॉर्म अजून सुरू नाहीत. ज्यावेळी सुरू होतील त्यावेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ आणि अपडेट देखील देण्यात येईल विथ GR. त्यामुळेच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.